विजय सर. हे पहा याच्यामध्ये काय घडायला मला अजूनही कळलं नाही कोण कुठल्या कपॅसिटीमध्ये बोलतंय. म्हणजे मंत्री म्हणून बोलतायत, एका मुलाचे पालक म्हणून बोलतायत, हं. आणि मुलाबद्दल काही पण माहिती नाही काही जरी असं म्हणून बोलले बोलतायत. तरी अपयश आहेच ना. पालक म्हणून जरी बोलले ए- तरी अपयश आहे. एक मिनिट, हं. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जबाबदारी होती. ते उपमुख्यमंत्री आहेत, त्याच्यावर राज्याचे वित्तमंत्री आहेत. राज्याचं 1 रुपयाचं जरी नुकसान होत असेल तर त्यांनी सावध होऊन त्याची चौकशी करायला पाहिजे होती. हां. त्याच्या बाबतीत ते काहीच बोलत नाही. उलट ते कुणाकुणावर ढकलून कसं काय माझा मुलगा चुकला नाही, कसं काय व्यवहार झाला नाही, आता कसा व्यवहार रद्द करतो याच्यावर बोलतायत. राज्याचं नुकसान करणाऱ्या लोकांना, त्या व्यक्तींना राज्याचे वित्तमंत्री संरक्षण देत आहेत आणि बाकीचे अधिकारी बाकीचे मंत्री त्यांची पाठराखण करतायत. हे चित्र अत्यंत विदारक आहे. पहिली गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री सुद्धा ज्या वेळेला म्हणत होते की मी कागदपत्र मागवतो जी आपल्याला अवेलेबल होती, जसं मी काल ह्याच चॅनेलवर म्हटलं की काहीही होणार नाही. हे सगळे एकाच बोटीमध्ये बसलेले आहेत. यांना फक्त आता लोकांच्या समोर जाण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी दाखवाव्या लागतात. या सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राला लुटायचं ठरवलंय. त्याच्यासाठी कुठल्याही कायद्याची, कुठल्याही नैतिकतेचं बंधन यांना राहिलेलं नाही. अन्यथा आपले मंत्री म्हणाले नसते की तो पर्सनल हे माझं काय काय होतं काय वेळेला त्याच विषयावर कसं बोलावं कळत नाहीये. मंत्री म्हणतोय की त्या माणसाने पर्सनल कपॅसिटीमध्ये सही केली. हे जर असेल तर त्यांनी कुणाचीही मागणी नसताना तातडीने राजीनामा देऊन या मला विषयातलं काही कळत नाही असं जग जाहीर करावं. म्हणजे या मंत्र्याच्या बाबतीत बोलताना आपण थोडंसं तारतम्य बाळगलं पाहिजे हे मलाही कळतं. परंतु तारतम्य न बाळगणारे मंत्री आणि अधिकारी जर मिळाले असतील आणि हे ज्यांची चौकशी समिती नेमली, मी मागे याच्यावर लिहिलेलं आहे की चौकशी समिती हा फार असतो विषयाला देण्याचा तो प्रयत्न असतो. हे सगळे अधिकारी तुम्ही यादी बघा. आणलेले अधिकारी आहेत यांना बदललं पाहिजे. तुम्ही सगळी यादी बघा. डिव्हिजनल ठीक आहे. कमिशनर, कलेक्टर, अमुक आणि तमुक सगळी त्यांचीच माणसं आहेत. काय होणार आहे या समितीनं? त्यामुळे हा सगळा पुन्हा अंजलीताई, पुन्हा माझं अंजलीताई, मला बरोबर उत्तर तुम्हाला देतो. या सगळ्या